होता रात्रीच्या डिनरचा बेत. दिसते ना खूप छान आणि टेस्टी भाजी. चला तर मग ही भाजी कशाची आहे तेही सांगते आणि कशी बनवायची तेही सांगते. ही आहे मटार आणि दुधीची भाजी. बनवायला खूप इझी आहे आणि खायलाही खूप जास्त टेस्टी आहे. चला तर मग कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगते. एक कढई घ्या. कढईमध्ये 2 चमचे तेल ॲड करा. तेलामध्ये जिरं मोहरीची छान फोडणी द्या. नंतर त्याच्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण, कढीपत्ता आणि कट करून घेतलेली हिरवी मिरची ॲड करा. छान मिक्स करून घ्या आणि नंतर त्याच्यामध्ये कट करून घेतलेला दूध ॲड करा आणि फ्रेश मटार ॲड करा. ते छान मिक्स करून घ्या. नंतर त्याच्यामध्ये घरातले काही बेसिक मसाले ॲड करा. धनेपूड, गरम मसाला आणि हळद हे छान मिक्स करून घ्या. नंतर गरजेपुरतं पाणी ॲड करा. छान पाणी ॲड करून करा. नंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करा आणि छान पाणी आणि कोथिंबीर छान मिक्स करून घ्या. नंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करा आणि जेवढं गरजेचं आहे तेवढंच मीठ ॲड करा आणि ते छान पुन्हा मिक्स करून घ्या आणि नंतर त्याच्यावरती ताट ठेवा आणि त्याला 10 मिनटं शिजू द्या. 10 मिनटानंतर ऑलमोस्ट 50% ते शिजतं. नंतर त्याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट ॲड करा आणि पुन्हा मिक्स करून घ्या. पुन्हा अजून 5 मिनटाची वाफ येऊ द्या. 5 मिनटाची वाफ आली की ती छान शिजून निघतं आणि एवढी छान आणि टेस्टी भाजी भाकरीबरोबर आणि चपातीबरोबर लागते.